दिनांक 29 जून 2026 रोजी शासकीय विश्रामगृह नवापूर येथे जनसुरक्षा मंच देवगिरी प्रांताचे संयोजक डॉक्टर विशाल बळवी, सहसंयोजक मौल्या गावित, विश्व हिंदू परिषद परावर्तन प्रमुख देवगिरी प्रांताचे राजूदादा गावित, जिल्हा संयोजक मनोज मावची, तालुका संयोजक भरत गावित तिलासर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। पत्रकार परिषदेत जनजाती सुरक्षा मंचच्या माध्यमातून संक्षिप्त निवेदन सादर करण्यात आले। त्यानुसार भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्ताने सुमारे 2 लाख आदिवासी बंधू भगिनी दिल्ली येथे आपल्या सांस्कृतिक आणि परंपरा याचा दर्शन घडवण्यासाठी एकत्र जमले होते। 75 वर्षापासून प्रतीक्षा केली जात असून मागणीनुसार ज्या व्यक्तीने आपली आदिवासी श्रद्धा, संस्कृती, रूढी, परंपरा आणि जीवन पद्धतीचा त्याग केला ती आता आदिवासी राहिली नसून तिला घटनात्मक अनुसूचित जमातीचा दर्जा मिळू नये ही जनजाती सुरक्षा मंचाची मूलभूत प्रश्न आहे। सदर मागणी तत्कालीन खासदार स्वर्गीय डॉक्टर कांती उराव यांनी 1970 मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यावेळी 235 खासदारांनी या मागणीला पाठिंबा दिला। तोच मुद्दा धरून जनजाती सुरक्षा मंच तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवित असल्याचं निवेदनात नमूद केलंय। निवेदनात पुढे म्हटलंय की अनुसूचित जमात या संज्ञेची व्याख्या संविधानात स्पष्ट नसून आदेश 1950 मध्ये धर्मांतराबाबत स्पष्ट आहे की रूढी, परंपरा, सामाजिक आचरणाचे पालन तर तिला त्या जमातीचा सदस्य मानलं जाऊ शकत नाही असं निवेदनात नमूद केलंय। तसंच मेघालय न्यायालयानं मत व्यक्त केलंय की आदिवासी ओळख, पारंपरिक पदे आणि श्रद्धा या समाजाच्या जिवंत प्रवाहापासून वेगळे करता येत नाही असे नमूद केलंय। तसंच 12 कोटी आदिवासींमधून होणाऱ्या धर्मांतराबाबतचा मुद्दा, स्वर्गीय कार्तिक उराव यांचे विचार, लोकूर समितीने दाखवलेला सामाजिक वास्तव, निकष, जनजाती व्याख्या, रूढी, परंपरा, संस्कृती, श्रद्धा यांचे त्याग होत असेल। त्यांच्या अनुसूचित जमातीचा मुद्दा 1969 संयुक्त संसदीय समिती शिफारस लागू करीत सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला निवेदनास स्थान दिलंय। जनजाती सुरक्षा मंच गेले 75 वर्षापासून न्यायाची प्रतीक्षा करत असून आता मागणी पूर्ण झाली नाही तर कधी होईल? जर शासनाकडून न्याय मिळाला नाही तर वन आणि धरणीच्या लेकरांना न्याय कोण देणार असा प्रश्न निवेदनाद्वारे पत्रकार परिषदेत विचारण्यात आला। जनजाती सुरक्षा मंचातर्फे आज इथं नवापूर तालुक्यामध्ये आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि त्या संबंधी मी आज इथं नवापूरला आलो आहे। भारतामध्ये आदिवासींचे धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा, पूजा पद्धती ही सध्या धोक्यात आहे आणि धोक्यात याचं कारण आहे की आदिवासी समाजामध्ये अब्राह्मिक रिलिजन किंवा अब्राह्मिक जे धर्म आहेत त्याचं अतिक्रमण होत आहे। त्या अतिक्रमणामुळे आदिवासीच माणूस स्वतःच्या देवमोगरा माताचा प्रसाद फेकून देतो, खळं पुजलेलं खात नाही। देवमोगरा माता किंवा आपलं देवली माळी या देवीचं आराधना करणं म्हणजे त्याचं काही प्रसाद खाणं म्हणजे अपवित्र असं समजतो आणि असं माणसाने स्वतःच्या चालीरीती, रूढी, परंपरा सोडून दिल्या आहेत। अशा माणसाने जर त्याने त्याच्या चालीरीती, रूढी, परंपरा, पूजा पद्धती सोडली आहे तर आम्ही त्यांच्या सगळ्यांना आवाहन करतो की दादा रे, जसं तुम्ही चालीरीती, रूढी, परंपरा सोडल्या ना तसंच आदिवासींसाठी असलेलं आरक्षण सुद्धा सोडावं। आम्ही सरकारकडे अशी मागणी केली आहे की अशा माणसांना ज्यांनी स्वतःचं अस्तित्व किंवा अस्मिता ते जपत नाही, त्यांचं रूढी, परंपरा, संस्कृती जे सोडताय त्यांना आरक्षणाचा लाभ भेटायला नको। जे स्वर्गीय कार्तिक उराव साहेबांनी जे उठाव सुरुवात केली होती त्याचं आम्ही पूर्णत्वास आणण्यासाठी जनजाती सुरक्षा मंच म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि करत राहू। आम्ही या नवापूर तालुका आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व आदिवासी बांधवांचं जागरणाच्या हेतूने पुढचा पूर्ण कार्यक्रम आम्ही करणार आहोत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी, नवापूर।